जर आपल्याकडे इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन असेल ना, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याचं इंटिग्रेशन घेत असताना न्यूमरेटर म्हणजे पॉलिनॉमियल डिव्हिजनने आपल्याला प्रोसीड करावं लागतं. मग पॉलिनॉमियल डिव्हिजनने प्रोसीड करावं लागतं म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर इज इक्वल्स टू क्वोशंट इनटू डिनॉमिनेटर प्लस रिमाइंडर, बरोबर का? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, बरोबर ना? 8वी किंवा 5वीतच शिकले असाल. आता मी दोन्ही साईडला जर डिनॉमिनेटरने डिवाइड केलं, कशाने? डिनॉमिनेटरने. इफ आय डिवाइड बोथ साइड बाय डिनॉमिनेटर, हे कशासाठी करतोय? फॉर आवर सिम्प्लिसिटी. तर हे काय बनेल बरं? हे एक्सप्रेशन आता कसं दिसणार? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर. कळतंय का? क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे काय? म्हणजे आता हा पी बाय क्यू किंवा पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स ला तुम्ही कसं लिहिणार आहे? पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर काय तुमचा? क्यू ऑफ एक्स. कळतंय? अँड यू नो रिमाइंडर इज कॉन्स्टंट. कळतंय का? म्हणजे तुम्ही काय करणार आता, तुम्ही ह्या पी बाय क्यू ला म्हणजे पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स ला पॉलिनॉमियल डिव्हिजनने, ते कधी इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनच्या वेळी प्रॉपरला करूच शकत नाही, कारण खालच्याची डिग्री मोठी डिवाइडच करू शकत नाही, तुम्ही पॉलिनॉमियल डिव्हिजनच करू नाही शकत आहे. आणि असे प्रॉब्लेम तुम्ही एक्झरसाइज 3.1 मध्ये पाहिलेत, आठवा. मग इंटिग्रेशन ऑफ काय येईल? हे क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन क्यू ऑफ एक्स. यू नो क्वोशंट इज व्हेरिएबल बट रिमाइंडर इज कॉन्स्टंट. जो काही आन्सर येणार आहे ते व्हेरिएबल असणार आहे. म्हणजे तुम्ही आता याला कसं सॉल्व्ह करणार माहितीये? इंटिग्रेशन ऑफ क्वोशंट डीएक्स प्लस आर इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन क्यू ऑफ एक्स डीएक्स, असं सॉल्व्ह करा. कळतंय का? हे कशासाठी? इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन करण्यासाठी पॉलिनॉमियल डिव्हिजनचा वापर करणार, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरला क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर लिहिणार आणि प्रोसीड करणार. कळालं का? आता नेक्स्ट, जर तुमच्याकडे प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन असेल, इंटिग्रेशन ऑफ प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन proper rational algebraic function can be done by partial fraction. हे कसं करणार आपण? Can be done by partial fraction. पार्शियल फ्रॅक्शन्सने आपण काय करू शकतो? त्याचं इंटिग्रेशन काढू शकतो. कळतंय का? मग तुम्हाला माहिती इंटिग्रेशन ऑफ प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन, त्याच्यासाठी प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन कसा दिसतो? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स, असं दिसतं ना प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन, वेर क्यू ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू 0. असं तर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन दिसतं. त्या रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनला प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन म्हणण्यासाठी आपण म्हणतो की डिग्री ऑफ denominator, that is q of x, is strictly greater than degree of p of x. समजते सगळ्यांना? कळतंय का? इथं काय म्हणलं होतं आपण? डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू डिनॉमिनेटर, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. इथं काय लिहिणार आपण? डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन डिग्री ऑफ काय? न्यूमरेटर. कळतंय? आता पहा, आता या टाईपच्या इंटिग्रेशनला म्हणजे अशा टाईपच्या प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण काय वापरत असतो? पार्शियल फ्रॅक्शन. मग आपल्याकडे तीन टाईपचे इंटिग्रेटेड नाही, तीन टाईपचे काय आहेत आपल्याकडं?
इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत. तर पहिलं आहे प्रोडक्ट ऑफ in those three types the denominator is expressed as 1 product of three non-repeated linear factors, three non-repeated linear factors. सगळं कळेल तुम्हाला हळूहळू. तीन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील आपल्याकडे डिनॉमिनेटर मध्ये. लिनियर फॅक्टर्स माहिती ना, एक्स मायनस ए, एक्स मायनस बी, एक्स मायनस सी असं. सेकंड डिनॉमिनेटर, सेकंड केस मध्ये ज्या टाईपचा आपण इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन पाहणार आहे तिथं आपला जो डिनॉमिनेटर आहे तो कसा असेल, प्रोडक्ट ऑफ टू नॉन रिपीटेड टू रिपीटेड प्रोडक्ट ऑफ टू रिपीटेड and a non-repeated linear factors. हे तुम्हाला पुढच्या स्लाइडवर मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजवेल, कळतंय. आणि थर्ड प्रोडक्ट ऑफ a linear factor and a quadratic factor. A linear factor and a quadratic factor. ठीक आहे. ह्या तिन्ही केसेस तुम्हाला मी सांगतो. अँड न्यूमरेटर इज एक्सप्रेस्ड ॲज, या केसमध्ये न्यूमरेटर कसा एक्सप्रेस केला असेल, क्वाड्रॅटिक फंक्शन. म्हणजे तुमच्याकडे तीन टाईपचे इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन येतील, सॉरी तीन टाईपचे प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन येतील. आणि त्या तीन टाईप मध्ये काय असेल, त्या तीन टाईप मध्ये न्यूमरेटर तर तुमचा क्वाड्रॅटिकच असेल, पण डिनॉमिनेटर एकदा असेल थ्री नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, टू रिपीटेड अँड अ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, आणि तिसऱ्या केसमध्ये प्रोडक्ट ऑफ लिनियर अँड क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. कळतंय. आता हे पहा, मला माहिती की तुम्हाला याच्यातलं काहीच नाही कळलेलं, अरे लिनियर फॅक्टर क्वाड्रॅटिक लिनियर, बट हे तुम्हाला मॅथमॅटिकली लगेच समजेल. कळतंय का. त्याच्या अगोदर मला सांगा की मी तुमच्या पुढे दोन फंक्शन लिहितोय. f of x is equals to x cube plus 3 upon 2x square plus 5x plus 1. आणि दुसरं फंक्शन आहे g of x is equals to x square plus 1 upon x minus 2x plus 3. हा, हे रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन आहे का, कारण पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल हे पण रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन आहे. येस. आता प्रॉपर आणि इम्प्रॉपर मध्ये काय असतं, डिग्री पाहायची असते. आता इथं न्यूमरेटरची डिग्री काय आहे, अरे न्यूमरेटरची डिग्री काय आहे, 3. डिनॉमिनेटरची डिग्री काय आहे, न्यूमरेटरची डिग्री मोठी आहे डिनॉमिनेटर पेक्षा, तर हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे, इम्प्रॉपर. डिनॉमिनेटरची डिग्री मोठी असेल तर प्रॉपर. कळतंय का. न्यूमरेटरची डिग्री मोठी आहे त्याच्यामुळे हे काय झालं, इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. समजतंय का. आता हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे, न्यूमरेटरची डिग्री काय, डिनॉमिनेटरची डिग्री काय, 1. अरे लिनियर इंटू लिनियर 2, बरोबर. प्रोडक्ट मध्ये लिनियर फॅक्टर असतील तर आपण डिग्रीज ऍड करत जातो, त्याची पण डिग्री 2, बिकॉज इट विल गिव्ह राईज टू द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. दोघांची डिग्री सेम आहे. म्हणजे आठवा बरं, हे मी काय सांगितलं तर एफ ऑफ एक्स जर पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स असेल आणि पी ऑफ एक्स ची डिग्री क्यू ऑफ एक्स किंवा क्यू ऑफ एक्स पेक्षा मोठी असेल तर ते इम्प्रॉपर बनतं. हे पण कसं आहे, इम्प्रॉपर. आणि प्रॉपर बनण्यासाठी क्यू ऑफ एक्स ची डिग्री स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन पी ऑफ एक्स असली पाहिजे, बरोबर ना. म्हणजे आता समजा मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं, एच ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 डिवायडेड बाय x minus 2, x minus 3 and x minus 4. तर न्यूमरेटरची डिग्री काय, डिनॉमिनेटरची डिग्री
डिनॉमिनेटरची डिग्री मोठी म्हणजे हे कोणतं फंक्शन आहे? प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. कळतंय का? ओके. म्हणजे तुम्हाला आता कळालंय की प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन्स काय असतात आणि इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन काय असतात. इम्प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन घेत असताना न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरला कसं लिहितो? क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर अँड वी सॉल्व बाय पॉलिनॉमियल डिव्हिजन. ओके, अँड इट इज व्हेरी इझी इंटिग्रेशन. बट इन ऑर्डर टू सॉल्व these kind of integrations, कोणते इंटिग्रेशन ऑफ प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन, वी हॅव टू टेक हेल्प ऑफ पार्शियल फ्रॅक्शन्स. म्हणजे तुमच्याकडे आता 3 टाईपचे जे काही आहेत प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन ते असतात. सो 3 काइंड्स ऑफ प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन ॲज बिलो. 3 टाइप्स ऑफ प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. मग मी आता इथं काय करतोय? 3 टाईपचे प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन लिहितोय. प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. तर हे जे आहेत हे प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन आहे. हा त्यांचा रॅशनल फॉर्म आहे. हा काय त्यांचा रॅशनल फॉर्म. या साईडला मी लिहितोय रॅशनल फॉर्म. आणि इंटिग्रेशन करत असताना आपल्याला ह्या रॅशनल फॉर्मला कन्वर्ट करावं लागतं पार्शियल फॉर्म मध्ये. कशामध्ये? पार्शियल फॉर्म मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायला लागतंय? पार्शियल फॉर्म मध्ये. तर मी इथं लिहितोय पार्शियल फॉर्म. हे पार्शियल फॉर्म का काढावा लागतो कळलं ना? कारण देर इज नो क्वेश्चन रूल. देर इज नो क्वेश्चन रूल. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सुद्धा कळेल तुम्हाला. मग आपण काय पाहिलं? प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनचे रॅशनल फॉर्म आणि पण त्याचे पार्शियल फॉर्म पाहू. मग पहिला टाईप काय होता? पहिल्या टाईपला काय बोललो होतो पहा? न्यूमरेटर ऍज अ क्वाड्रेटिक फंक्शन. न्यूमरेटर ऍज अ क्वाड्रेटिक फंक्शन अँड डिनॉमिनेटर ऍज अ प्रोडक्ट ऑफ 3 नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. म्हणजे न्यूमरेटर आहे तुमचा क्वाड्रॅटिक, px स्क्वेअर प्लस qx प्लस r, आणि डिनॉमिनेटर आहे प्रोडक्ट ऑफ 3 नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. 3 नॉन रिपीटेड. आता रिपीट करतायत का हे 3 फॅक्टर? नाही, वेगवेगळे आहेत ना तिन्ही पण. म्हणजे आता हे आहे का सांगा बरं प्रॉपर? खालच्याची डिग्री किती आहे? 3. वरच्याची डिग्री प्रॉपर आहे का? येस. बर, अशा टाईपच्या प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन करू शकाल का? फक्त इंटिग्रेशन साइन? नो. फॉर दॅट यू हॅव टू हॅव द पार्शियल फॉर्म ऑफ दॅट. मग ह्याचा पार्शियल फॉर्म आपण असा देत असतो, ए अपॉन एक्स मायनस ए प्लस कॅपिटल बी अपॉन एक्स मायनस बी प्लस कॅपिटल सी अपॉन एक्स मायनस सी. तर तुम्ही म्हणाल हे एबीसी काय आहे? एबीसी आर द कॉन्स्टंट्स. एबीसी काय आहे? एबीसी आर कॉन्स्टंट्स. एबीसी आर कॉन्स्टंट्स. आणि हाऊ वी कॅन ऑब्टेन दोज कॉन्स्टंट्स? हाऊ वी कॅन ऑब्टेन दोज कॉन्स्टंट? बिलॉंग्स टू रिअल नंबर म्हणजे कॉन्स्टंट, बरोबर ना? आता हे कॉन्स्टंट कसे मिळतात आपल्याला? बाय सॉल्विंग द इक्वेशन्स विथ द इनिशियल कंडिशन्स. बरोबर. आता ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हळूहळू कळणारच आहे. आधी आपण कन्सेप्ट समजून घेऊयात. आता दुसरं पहा बरं. हा त्याचा पार्शियल फॉर्म. एवढं तर कळालं ना तुम्हाला? हा रॅशनल फॉर्म, हा पार्शियल फॉर्म. आता दुसऱ्या टाईपचा प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन कसा असतो पहा? प्रोडक्ट ऑफ 2 रिपीटेड अँड अ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. 2 रिपीटेड फॅक्टर असणार आणि एक नॉन रिपीटेड. बरं, 2 रिपीटेड आहे, मग मी त्याला असं लिहू करे? हा, न्यूमरेटर इज ऑलवेज क्वाड्रॅटिक. px स्क्वेअर प्लस qx प्लस r डिवायडेड बाय x मायनस ए इंटू एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी लिहिण्यापेक्षा एक्स मायनस ए चा स्क्वेअर इंटू एक्स मायनस बी असं लिहू का? देर आर 2 रिपीटेड लिनियर फॅक्टर. समोर लक्ष असलं पाहिजे. देर आर 2 रिपीटेड लिनियर फॅक्टर्स बट वन इज नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. हा तुमचा काय डिनॉमिनेटर आहे. डोळ्याला काय झालंय तुला? काही नाही. व्यवस्थित बघून ये जा, आरशात बघून ये जा, पटकन पटकन जा. काही लावून आलाय तू? बघू इकडे. थांब थांब. अरे चिकटपट्टी लागलेली त्याची. हम्म.
ह्याचा पार्शियल फॉर्म पहा. पार्शियल फॉर्म असा येतो पहा, ए अपॉन एक्स मायनस ए प्लस बी अपॉन एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स मायनस बी. तर असं आहे पहा, व्यवस्थित सेकंडला व्यवस्थित समजून घ्या. ह्याचा पार्शियल फॉर्म आपण असा लिहितो, कळालं? आणि तिसरा जो आहे, तिसऱ्या टाईपचा प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन असं आहे की प्रोडक्ट ऑफ अ लिनियर फॅक्टर अँड अ क्वाड्रॅटिक फॅक्टर. बरोबर? म्हणजे असं, न्यूमरेटर तर तुमचा ऑलवेज क्वाड्रॅटिक, पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर. पण डिनॉमिनेटर काय? डिनॉमिनेटर प्रोडक्ट ऑफ a linear factor, let us call that as x minus a, and a quadratic factor, let us call as x square plus bx plus c. बरोबर ना? तर this is the rational form of the proper rational algebraic function, and the partial form of the same is given by a upon x minus a plus bx plus c upon x square plus bx plus c. ठीक आहे ना? तर एवढं आहे तुमचं पार्शियल फ्रॅक्शन बद्दल सगळ्या गोष्टी. आणि मग आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण त्याच्या अगोदर काय करा, तुम्ही हे लिहून घ्या. दिस इज द पार्शियल फॉर्म. प्रॉपर इम्प्रॉपर ते नंतर नोट्स मधून लिहा, पण हे आत्ताच्या आत्ता, आणि हे पाठ पण झालं पाहिजे लगेच क्विकली. तुम्ही म्हणाले याच्या खाली म्हणजे हे एबीसी, ते तुमच्या मनावर आहे. कधी कधी काय होऊ शकतं, प्रॉब्लेम मध्ये सिनेरिओ चेंज पण होऊ शकतो. लिहा, चला 2 मिनिटात लिहा पटकन. समजतंय ना सगळ्यांना? तुम्हाला सांगितलेलं असणार आहे रे ते प्रॉपर आणि इम्प्रॉपर. ज्यावेळी मी पॉलिनॉमियल डिव्हिजन शिकवली होती ना, पॉलिनॉमियल डिव्हिजन केली होती याच्या अगोदर, आठवते का? काय रे हसतोय, मध्येच हसतोय. हसायचा बंद. हा, कोणती गाडी? अरे तू तर इकडे बसला होता ना? नाही, बालाजी काय होते तुला? एका आयटीत ऍडमिशन झालं, दुसऱ्या आयटीत जायचं का लगेच? हा, हा. एक्झरसाइज सॉल्व्ह करताय ना तुम्ही? याचं केलं का युव्हीचा बाय पार्ट्स?
झालं का? अरे तुम्ही तर पूर्ण दिवस दिला तर तेच लिहित बसाल गप्पा मारत मारत. ए नंतर मग पी नंतर क्यू बी सी. पहा आता प्रॉब्लेमला स्टार्ट करू डायरेक्ट. आता हे जे एक्झाम्पल आहे किंवा हे जे फंक्शन आहे इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे असतं त्याला इंटिग्रँड म्हणतो आपण. काय म्हणतो? इंटिग्रँड. ठीक आहे. तर हे जे इंटिग्रँड आहे ते मला सांगा ते काय आहे. दॅट इज रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. मग रॅशनल मध्ये हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे? प्रॉपर आहे, कारण डिनॉमिनेटरची डिग्री काय आहे? 3 आणि न्यूमरेटरची डिग्री कळतंय ना. मग प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन जर असेल तर त्याचं आधी करावं लागतं पार्शियल फ्रॅक्शन. बरोबर, आणि मग त्याचं इंटिग्रेशन घ्या. म्हणजे आता ह्याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं येणार सांगा बरं. पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स मायनस आता इथं 5 आहे अपॉन एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2. याचा पार्शियल फॉर्म कसा असतो? ए अपॉन डिनॉमिनेटर कसं आहे? प्रोडक्ट ऑफ 3 नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आहे का? मग तुम्ही कसं लिहित असता? ए अपॉन द फर्स्ट लिनियर फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर प्लस सी अपॉन थर्ड लिनियर फॅक्टर. बरं, आता आपल्याला फक्त एबीसी जर मिळालं ना तर हे इंटिग्रेशन खूप सोपं आहे. मग एबीसीच्या व्हॅल्यू कशा मिळतात आपल्याला माहितीये का? तुम्ही काय करा, एलसीएम घ्या. यू विल ऑब्टेन द व्हॅल्यूज ऑफ एबीसी बाय युअर ओन इनिशियल गेसेस. ठीक आहे. मग तुम्ही काय कराल, ह्याला असं लिहाल 3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस 1 एक्स मायनस 1 प्लस एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2 दॅट इज इक्वल्स टू. आता जर तुम्ही एलसीएम घेतला तर ह्याला कमी कशाची? ह्याची आणि ह्याची, म्हणजे ए इंटू काय येईल? एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2. एलसीएम घेता येतं ना तुम्हाला. बी ला कमी कशाची? ह्याची आणि ह्याची, म्हणजे बी इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2. म्हणजे बीचा पण डिनॉमिनेटर काय होईल? एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2. आणि प्लस सी इंटू काय करावं लागेल? सी इंटू करावं लागेल एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. कळते सगळ्यांना? अपॉन अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस एक्स प्लस 2. आता काय होईल माहितीये का? डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर कॅन्सल करायचे होते म्हणून तर एलसीएम घेतला ना. दिस दिस गेट कॅन्सल. आणि मग ह्याच्यावरून आपल्याला खूप छान एक्सप्रेशन मिळाले आणि फ्रॉम दॅट वी ऑब्टेन व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. मग एक्सप्रेशन असं मिळालंय की 3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 1 एक्स प्लस 2 प्लस सी इंटू एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. आता हे पहा, हे मी तुमच्या समोर 2-3 स्टेप ऍज यू आर लर्निंग फर्स्ट टाइम तर 2-3 स्टेप मी आत्ताच करून दाखवल्या. बट आता इथून पुढे मी करून दाखवणार नाहीये. मी डायरेक्ट हे पाहिलं ना, इथून डायरेक्ट असं लिहिणार 3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2 प्लस सी इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. असं का बरं? कारण मला माहिती की दोघांचे डिनॉमिनेटर तर सेमच होणार, ते ऑटोमॅटिकली एकमेकांना कॅन्सल होणार आहे. त्याच्यासाठी तर एलसीएम घेतोय ना. म्हणजे ए ला कमी कशाची? ह्याची आणि ह्याची, म्हणजे ए ला ह्याच्याशी आणि ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचंय. प्लस बी ला कमी कशाची? म्हणजे बीच्या डिनॉमिनेटरला काय आणायचंय आपल्याला? एक्स, म्हणजे ह्या तिघांच्याही डिनॉमिनेटरला आपल्याला एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2 आणायचा आहे. तर ए इंटू मी काय केलं, म्हणजे ए ला डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलेलं आहे. कळतंय का? ए ला डिव्हाइड आणि मल्टिप्लाय कशाने केलेलं आहे? एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2 ने. म्हणजे एचा पण डिनॉमिनेटर हा 3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5च्याच इक्वल आहे. बरोबर, त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या इक्वल एचा डिनॉमिनेटर बनून जाईल ज्यावेळी मी ए ला ह्याच्याने मल्टिप्लाय करेल. बी ला, आता बी ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 2 ने. म्हणजे बीचा पण डिनॉमिनेटर, तो जो डिनॉमिनेटर आहे तोच होईल. आणि चा डिनॉमिनेटर काय? एक्स प्लस 2 आहे. तर त्याचा डिनॉमिनेटर एक्स प्लस 2 आहे, तर त्याला कमी कशाची आहे? म्हणजे सेम डिनॉमिनेटर बनवण्यासाठी एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 ची. ठीक आहे ना.
मग त्याच्यामुळे मी मल्टिप्लाय कशाने केलं, हे नाही केलं. कळतंय आता? आता हे जे तुम्हाला एक्सप्रेशन मिळालंय ना, दॅट विल गिव्ह यू व्हॅल्यूज ऑफ ए, बी अँड सी. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. आणि मग व्हॅल्यूज ऑफ एबीसी कशा मिळतात तुम्हाला? बाय युअर इनिशियल गेसेस. तुम्ही जे ठरवाल त्याने मिळतात. तर मी म्हणेल की चलो वी हॅव टू टेक एक्स इज इक्वल्स टू 1. एक्सला 1 टाकून पाहू. का बरं? असं मी 1च का टाकलं बरं? कारण मला दिसतंय की बीशी मल्टिप्लाइड आहे एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2 आणि सीशी मल्टिप्लाइड आहे एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. मग एक्सच्या जागी ज्यावेळी 1 पडेल ना, त्यावेळी हे 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल. कळतंय? आणि मग फक्त राहील आपल्याकडे ए ची टर्म. मग ए ची टर्म इज इक्वल्स टू समथिंग. म्हणजे मी आता ऍट एक्स इज इक्वल्स टू 1 या एक्सप्रेशनला कम्पेअर करतोय. म्हणजे 3 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल्स टू ए इंटू 1 प्लस 1 इंटू 1 प्लस 2. इकडचं तर पूर्ण 0 बनून गेलं एक्सला 1 टाकल्यामुळे. कळतंय का? असा चॉईस करायचा की आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यूज, ए बी सी च्या व्हॅल्यूज कशा काढायच्या. मग आता पहा इथून काय मिळतंय, 3 प्लस 4 मायनस 5 म्हणजे 7 मायनस 5 इज 2. बरोबर. आणि इकडे काय 2 इंटू 3 दॅट इज 6 ए. म्हणजे 6a इज इक्वल्स टू 2 म्हणजे a इज इक्वल्स टू 1/3 आला. बरोबर का? a इज इक्वल्स टू 1/3 मिळाला का तुम्हाला? समजतंय का सगळ्यांना? आता पहा a ची व्हॅल्यू मिळाली. आता b ची मिळवण्यासाठी तुम्हाला काय विचार करावा लागेल सांगा. ऍट एक्स इज इक्वल्स टू व्हॉट? बी ची व्हॅल्यू जर मिळवायची असेल तर हे दोन ब्रॅकेट 0 होऊ द्यायचे नाहीये. मग 0 होण्यासाठी कशाला 0 करावं लागेल? एक्स प्लस 1 ला 0 केलं तर हे आणि हे निघून जाईल. एक्स प्लस 1 ला 0 करणं म्हणजे एक्सला -1 पुट करणं. कळतंय का सगळ्यांना? म्हणजे ऍट एक्स इज इक्वल्स टू -1. -1च का पुट केला? कारण मला बी ची व्हॅल्यू काढायची आणि बी ची व्हॅल्यू काढत असताना मला बी शी जे दोन्ही मल्टिप्लाइड ब्रॅकेट आहे त्यांना 0 बनवू द्यायचं नाहीये. म्हणजे मला माहितीये की मी एक्स प्लस 1 आणि इथे पण एक्स प्लस 1 आहे, तर त्याला 0 केलं तर ए आणि सी च्या टर्म निघून जाते. बरोबर. म्हणजे ए आणि सी दिसणारच नाही आणि फक्त आपल्याकडे दिसेल बी. कळतंय? मग आता पहा हे असं बनेल 3 इंटू -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 -5 इज इक्वल्स टू बी इंटू -1 इंटू -1 प्लस 2. म्हणजे हा काय 3 -4 दॅट इज -1 -1 -5 इज -6 इज इक्वल्स टू -2 -2 इंटू 1 दॅट इज -2b. म्हणजे इथून बी पण तुम्हाला काय मिळालं? बी मिळालाय 3. बी काय मिळालाय? 3 मिळालाय. समजतंय का सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय व्यवस्थित? म्हणजे बी पण मिळालाय. आणि आता सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही कोणता विचार कराल सांगा? सी जर काढायचंय एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 0 नसला पाहिजे. म्हणजे 0 करायचं असतं कशाला करा? एक्स प्लस 2 ला 0 करा. म्हणजे एक्स ला काय पुट करा? -2. कळतंय का? एक्स ला -2 पुट केला तर आता हे बनेल 3 इंटू -2 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -2 प्लस 5 सॉरी -5 and that is equals to c इंटू, कारण सीच का घेतोय? कारण मला माहिती ना, अरे एक्स ला -2 टाकला तर हे आणि हे तर 0च बनून जाणार आहे. सी इंटू -1 इंटू -2 प्लस 1. म्हणजे आता हा 2 चा स्क्वेअर इज 4 4 3 जा 12 12 minus 8 is 4 4 minus 5 is -1 is equals to -3 -1 is 3. बरोबर का? हा -1 हा -3 म्हणजे 3. म्हणजे सी काय आलाय तुमचा? -1/3. काय आला? -1/3. एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या का तुम्हाला? मग आता हे जे इंटिग्रलच्या आतमध्ये आहे ना मसाला, हा दॅट इज दिस. and in that we have found the value of ABC. This is rational form, this is partial form. आणि इंटिग्रेशन करत असताना कोणता फॉर्म वापरणार आपण? पार्शियल फॉर्म. एबीसी च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्यात. काय मिळाल्यात? ए ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? 1/3. बी ची व्हॅल्यू काय मिळाली? 3. आणि सी ची व्हॅल्यू काय मिळाली? म्हणजे तुम्ही आता पुढच्या स्लाइडवर आपण काय म्हणूयात, I is equals to integral of 3x square plus 4x minus 5 upon
x minus 1 into x plus 1 into x minus x plus 2 dx is as same as integrating this is as same as integration of this its partial form, that is 1 by 3 upon x minus a, 1 by 3 upon x minus a, sorry, x minus 1 plus 3 upon x plus 1, 3 upon x plus 1 minus of 1 by 3 upon, that is we should write this as plus of minus 1 by 3 upon x plus 2 dx, आणि हे इंटिग्रेशन तुम्हाला घेता येतं, यू नो व्हेरी वेल. आता काय कराल, इंटिग्रल सेपरेटली द्याल. कळतंय का, समजतंय का सगळ्यांना? इंटिग्रल सेपरेट द्याल तर हे आता असं बनेल 1 by 3 इंटिग्रेशन ऑफ 1 upon x minus 1 dx प्लस 3 into इंटिग्रल ऑफ 1 upon x plus 1 dx मायनस 1 by 3 इंटिग्रल ऑफ 1 upon x plus 2 dx. आता तुम्हाला माहिती 1 upon लिनियरचं इंटिग्रेशन इज लॉग ऑफ डब्बा. कळतंय का? म्हणजे the final answer will be 1 by 3 log of mod x minus 1 plus 3 into log of mod x plus 1 minus 1 by 3 into log of mod x plus 2 and plus integration constant c. आता इथे या सगळ्यांमधून एक गोष्ट करू शकता, 1 by 3 कॉमन काढू शकता. अदरवाइज 1 by 3 कॉमन जर काढला तिघांमधून तर हे आता असं बनेल लॉग ऑफ मॉड एक्स मायनस 1 प्लस 9 बनेल ना, कळतंय? प्लस 9 बनेल, 9 into, कारण 3 ला मल्टिप्लाय, कारण आपण 1 by 3 बाहेर काढलाय, इथं 3 बाहेर काढायलाच नाही, म्हणजे 3 ने डिवाइड मल्टिप्लाय करून बाहेर काढलेला आहे. 9 into log mod x plus 1 and minus log mod x plus 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. लॉगची जर प्रॉपर्टी वापरली तर 9 वर जाईल याच्या पॉवरला, म्हणजे फायनली इट विल बी 1 by 3 log ऑफ मॉड x minus 1 into x plus 1 raised to the power 9. कळतंय का? हे ऍडिशन मध्ये असेल लॉग तर दॅट विल बी इन मल्टिप्लिकेशन वेन वी कॉमन नेम, म्हणजे आपण त्यांना वेन वी कलेक्ट टुगेदर. आता डिवायडेड बाय x मायनस x प्लस 2 डिवाइड का केलं, कारण मायनसचं साइन होतं, अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c विल बी द फायनल आन्सर. बरोबर? कळालं का मग की नाही कळालं? व्यवस्थित? ओके. काय होतंय तुला, काय होतंय? झोप येते लगेच 1 तासात? रात्री किती वेळ झोपला? रात्री किती वेळ? फक्त का अभ्यास केला का बाकी वेळ? वाचत? मी, मला जसं आठवतं 11वी-12वीत मी कधी वाचलंच नाही, मी लिहायचो. तुम्ही वाचता? वाचून कळतं का डायरेक्ट? ठीक आहे. हे झालं ना, 10वी झाली की टर्मिनॉलॉजी बदलते. वाचलं नाही, रिवाइज केलं किंवा असं तुम्ही काहीतरी म्हणू शकता. आता वाचलं हा शब्द सोडून द्यायचा. ठीक आहे, ते 10वी पर्यंत होतं. वाचन, पाठांतर, सुंदर हस्ताक्षर, काय 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 असायचं रे? रोज काय लिहायला लागे? शुद्ध लेखन. ठीक आहे ना. आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. हा वाला. हा पण चांगला प्रॉब्लेम आहे. 2x square minus 3 upon x square minus 5 divided by x square minus 5 into x square plus 4. बरं, याच लेवलचा प्रॉब्लेम आपण एक्झरसाइज मधला एखादा प्रॉब्लेम पाहतो मी, कारण हे सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये पण चांगले प्रॉब्लेम आहेत, एक्झरसाइज मध्ये त्याच्यापेक्षा चांगले प्रॉब्लेम आहेत.
याच लेवलचा हा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे सेम कन्सेप्ट याच्यामध्ये पण आपण वापरू शकतो. एक्झाम्पल नंबर 10 मध्ये, ठीक आहे ना. एक्झाम्पल नंबर 10 मध्ये पण न्यूमरेटर मध्ये तुमच्याकडे एक क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये प्रोडक्ट ऑफ टू क्वाड्रॅटिक फॅक्टर. बरं, अशा टाईपचं तर आपण कधी पाहिलंच नाही. पाहिलं का? न्यूमरेटर असेल एक क्वाड्रॅटिक फॅक्टर, ते तर आहे, बट डिनॉमिनेटर इज प्रोडक्ट ऑफ टू क्वाड्रॅटिक फॅक्टर. पण ठीक आहे, हे जे फंक्शन आहे ना, वी विल ऍक्सेप्ट दॅट दिस फंक्शन इज अ प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. आहे का? येस. न्यूमरेटरची डिग्री किती आहे आणि डिनॉमिनेटरची? बरोबर ना, म्हणजे प्रॉपर आहे का हे? येस, दिस इज द प्रॉपर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे याला पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व्ह करावं लागेल, बट पार्शियल फ्रॅक्शन काढत असताना ना, तुम्ही काय करा, तुम्ही एक्स स्क्वेअरला थोड्या वेळासाठी एम म्हणा. तुम्ही जर एक्स स्क्वेअरला एम म्हणले नाही, तर उद्या जाऊन तुम्ही कॉम्प्लेक्स कॅल्क्युलस मध्ये जाल, जिथं आयोटा पण येईल. पाहायचंय तुम्हाला? 2x स्क्वेअर मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5. एम जर म्हटलं नाही आपण, एक्स स्क्वेअरला एम नाही म्हणलं, तर हे असं बनणार आहे पहा, ए अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 प्लस बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4. बरोबर ना? तर असं केल्यानंतर काय होणार आहे पहा, असं केल्यानंतर तुम्ही एलसीएम घेणार आहे ए आणि बी च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. तुम्ही असं लिहिणार एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल्स टू ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस बी इंटू, आता इथंच कळून जाईल तुम्हाला, एक्स स्क्वेअर मायनस 5. आणि ए आणि बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही काय करत असता? समजा मला ए ची व्हॅल्यू काढायची, तर बी वाला ब्रॅकेट 0 करावं लागतं, बी शी जे मल्टिप्लाइड येते. म्हणजे मला असं म्हणावं लागेल ऍट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 5. बरोबर? एक्स स्क्वेअर 5 झालं म्हणजे मी कशाची व्हॅल्यू काढू शकतो? ए ची व्हॅल्यू काढू शकतो का मी? बरोबर, कारण बी वाला ब्रॅकेट तर 0 बनून जाईल. बरं, मी काय लिहिलं मग? 2x स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल्स टू ए इंटू 5 प्लस 4. मग इथून तुम्ही म्हणू पण शकाल की हा 9 आहे, मग 9 इज इक्वल्स टू दिस. हा एक्स स्क्वेअर काय बनलाय? 5 बनलाय, म्हणजे इथं पण मला रिप्लेस करावं लागेल 2 इंटू 5 मायनस 3. 10 मायनस 3 इज 7. बरोबर, इज इक्वल्स टू 9 आहे, तर इथून मला ए मिळाला 7/9. हे पण, दोज ऑल थिंग्स आर ऍक्सेप्टेबल. तुम्ही म्हणाल ए पण मिळालं. आता बी काढताना पहा कशी गंमत होती. ऍट एक्स स्क्वेअर बी काढायचं असेल तर एक्स स्क्वेअरला काय पुट करावं लागेल? -4. एक्स स्क्वेअरला काय पुट करावं लागेल? स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज नायदर कॅनॉट बी निगेटिव्ह. इथं काय झालंय, तुम्ही इथं जाऊन तुम्ही अडकलाय, आणि इथे जाऊन तुम्ही कन्सेप्टला रॉंग करताय. तुम्ही हे दाखवून देताय की यू आर कन्सेप्च्युअली वीक. ठीक आहे, की एक्स स्क्वेअरला तुम्ही -4 पुट केलं. बरं, अँसर येणार आहे, अँसर जे येणार आहे तुमचं, दॅट अँसर विल बी तुमचं जे अँसर येणार आहे ते बरोबर येणार आहे. बरोबर, पण हे ज्यावेळी तुम्ही असं मेन्शन कराल ना, तर मी जर असेल ना त्या जागी चेक करायला, तर पूर्ण क्वेश्चनला 0 मार्क देऊन टाकेल, बिकॉज यू आर कन्सेप्च्युअली वीक. तुम्ही एक्स स्क्वेअरला -4 टाकताय रिअल अनालिसिस मध्ये, दॅट इज रॉंग. कारण हे तुम्ही करताय ना, तुम्ही बोलताय ना ऍट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू -4. मग मी त्याच्यासाठी असं म्हणेल की लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एम. आता तुम्ही विसरून गेले एम ला, एक्स स्क्वेअरला. कळतंय का? आता तुम्ही एक्स स्क्वेअरला पूर्णपणे विसरून गेले. देन दिस एक्सप्रेशन 2x स्क्वेअर मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4, त्याला तुम्ही असं लिहाल. त्याला कसं लिहाल तुम्ही? 2m मायनस 3 अपॉन m मायनस 5 इंटू एम प्लस 4. बरोबर, आता तुमच्याकडं एक्सप्रेशन जे बनलंय ना, ते सध्या असं आहे, 2m मायनस 3 अपॉन m मायनस 5 इंटू एम प्लस 4. आता ह्याचं पार्शियल फ्रॅक्शन काढत असताना काय करतो? ए अपॉन प्रोडक्ट ऑफ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे, तर तुम्ही काय करत असता? ए अपॉन एम मायनस 5.
प्लस बी अपॉन एम प्लस 4 असं करणार ना, बरोबर. आता एलसीएम घेतला तर हे असं बनेल 2m मायनस 3 इज इक्वल्स टू ए इंटू एम प्लस 4 प्लस बी इंटू एम मायनस 5. बरोबर, कळतंय. आता पहा, आता तुम्ही काय म्हणणार, ऍट ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही म्हणणार ऍट एम इज इक्वल्स टू 5, म्हणजे 2 इंटू 5 मायनस 3 इज इक्वल्स टू ए इंटू 5 प्लस. कळतंय का. कारण बीचा जो काही फॅक्टर आहे बीशी मल्टिप्लाइड तो 0 बनला ना एमला 5 टाकल्यानंतर. कळतंय का. म्हणजे हे 9 अँड इथं काय 7, 10 मायनस 3 7, सो ए इज इक्वल्स टू 7/9. 9/7 नाही, 7/9. ए काय बनलाय तुमचा 7/9. कळालंय. आता पहा, आता बी पण तुम्ही काढू शकता. ऍट एम इज इक्वल्स टू -4. आता तुम्ही एम ला -4 म्हणू शकता कारण तुम्ही तुमचे डोळे झाकलेले आहेत, तुम्ही x² एम म्हणून बसलाय. ठीक आहे ना, कळतंय का. मग एम मायनस लिनियर एखादा नंबर असू शकतो -4च्या इक्वल. ओके, बट असं नका जाऊ कारण याने इथं प्रॉब्लेम होईल. कळालं का. एम ला -4 टाकला तर 2 इंटू -4 -3 इज इक्वल्स टू, थोडा लॅग का होतोय आज. इज इक्वल्स टू एचं ब्रॅकेट 0 झालाय. बरोबर, एशी जो मल्टिप्लाइड लिनियर फॅक्टर आहे तो 0 झालाय. आणि हा बी इंटू काय येईल, बी इंटू -4 -5. बरोबर. मग हा -8 -3 इज -11 इज इक्वल्स टू -9b. म्हणजे इथून बी काय आला 11/9. काय आलाय 11/9. ए आणि बी मिळालाय का तुम्हाला. ए आणि बी मिळालाय तर तुम्ही इथून काय म्हणाल, तुम्ही इथून म्हणाल ए आणि बी जर तुम्हाला माहिती आहे देन युअर 2m -4 2m -4 अपॉन, सॉरी 2m -3 आहे ना, 2m -3 अपॉनला काय m-5 इंटू m प्लस 4. m-5 इंटू m प्लस 4 हा काय बनेल तुमचा, दिस विल बी ए अपॉन, तुम्ही काय लिहिलं होतं याला, ए अपॉन m-5 प्लस बी अपॉन m प्लस 4. ए काय आलाय तुमचा 7/9. ए काय आलाय 7/9 आणि बी काय आलाय 11/9. ठीक आहे ना. बट मग आता तुम्ही इंटिग्रेशन ज्यावेळी कराल ना, मग आता तुम्ही म्हणू शकता की ऍज x² इज इक्वल्स टू m इंटिग्रेशन करायच्या अगोदर हेच तुम्ही म्हणाल की 2x² -3 अपॉन x² -5 अप इंटू x² प्लस 4 इट्स पार्शियल फ्रॅक्शन इज 7/9 अपॉन x² -5 प्लस 11/9 अपॉन x² प्लस. कळतंय का, कळतंय सगळ्यांना. आता तुम्हाला इंटिग्रेशन काढायचंय, मग तुम्ही म्हणाल आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 2x² -3 अपॉन x² -5 इंटू x² प्लस 4 dx and that will be equals to integral of 7/9 upon x² -5 plus 11/9 upon x² plus 4 dx. कळतंय. आता पहा 7/9 आउटसाइडला येईल आणि हे काय बनेल 1 अपॉन x² मायनस √5 चा स्क्वेअर लिहिणार. आता मी याला फॉर्म्युले लक्षात घ्या, सम स्पेशल इंटिग्रेशन इथं इंट्रोड्यूस होत आहे. प्लस
11/9 इंटिग्रल ऑफ 1/x² प्लस 2² dx. कळतंय का? समजतंय? मग आता 7/9 असाच ह्याचं इंटिग्रेशन काय होईल? अरे 1/x² मायनस a² चं इंटिग्रेशन 1/2a लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a. बरोबर? कळतंय? आता प्लस सी लगेच नाही लिहिणार मी, कारण दोन इंटिग्रल्स आहेत, दोघांचं एकत्रितपणे लिहू आपण. प्लस 11/9 आणि याचं काय येईल? 1/a टॅन इनव्हर्स ऑफ x बाय a. मग आता प्लसचं सी टाकून देईल मी. म्हणजे फायनली जर तुम्हाला आन्सर लिहायचं झालं तर इथून पण 9/2 कॉमन काढू शकतो का? यांच्या दोघांमधून 9/2 कॉमन काढू शकतो का आपण? 9 इंटू 2 ह्याच्यामधून आणि ह्याच्यामधून. तर मी याला असं लिहीन 1/18 इंटू 7/√5 लॉग ऑफ mod x मायनस √5 अपॉन x प्लस √5 अपॉन x प्लस √5 प्लस 11 टॅन इनव्हर्स ऑफ x बाय a लिहिलंय का इथं? x बाय काय लिहायला पाहिजे इथं? x/2 x/2 टॅन इनव्हर्स ऑफ x/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. किंवा आतमध्ये मल्टिप्लाय केलंय त्यांनी आता 18 7/18 √5 प्लस 11/18 टॅन इनव्हर्स ऑफ x/2 प्लस. कळालंय का? नेक्स्ट हा प्रॉब्लेम सॉल्व. असं पाहून कळणारच नाही की हा पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम आहे, बट वी हॅव टू कन्वर्ट दॅट इन पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपण त्याला कन्वर्ट करायचं, कळतंय ना? तर कसं कन्वर्ट करणार सांगा बरं. आता वियर्ड इंटिग्रेशन लगेच वाटतं हे, कारण हे दुसऱ्या कोणत्या फॉर्मने सॉल्व्ह होऊ शकत नाहीये, कारण वरती फक्त 1 आहे, खाली पहा. जर हे ट्रिग्नोमेट्री मध्ये चाललंय साइन थिटा आणि 3 प्लस कॉस थिटा बरोबर, समजा एखादा साइन थिटा वगैरे काहीतरी असता, मग आपण विचार केला असता कशाला तरी टी पुट करू, म्हणजे सबस्टिट्यूशनचा विचार करू. इथं युव्ही लागायचा काही प्रश्नच नाही. लागून लागून काय लागेल? पार्शियल फ्रॅक्शन. बरोबर ना? पार्शियल फ्रॅक्शन जी कन्सेप्ट आहे ना, ती वापरण्यासाठी मग मी थोडासा विचार केला, अरे न्यूमरेटरला तर काहीच नाहीये, कळतंय ना? किंवा पार्शियल फ्रॅक्शनच लागेल, आय डोंट नो, बट स्टील आय एम ट्राईंग. काय ट्राय करतोय मी? की आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1/sin थिटा इंटू 3 प्लस 2 कॉस थिटा इंटू डी थिटा. आणि इथे ही मोकळी स्पेस मी ह्याच्यासाठी ठेवली आहे, कारण मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला साइन थिटाने मल्टिप्लाय करू शकेल. आणि असंच का करतोय मी? आता ही याच्या पुढच्या स्टेपला तुम्हाला समजेल. साइन थिटाने डिवाइड मल्टिप्लाय केली. साइन थिटाने जसं मी डिवाइड मल्टिप्लाय करतो तर खाली साइन स्क्वेअर थिटा बनतो. अँड यू नो दॅट साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, इजंट इट? बरोबर ना? म्हणजे मी आता याला असं लिहिणार की साइन थिटा डी थिटा, साइन थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू 3 प्लस 2 कॉस थिटा अँड डी थिटा. आता मी साइन स्क्वेअर थिटाला लिहिणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर ना? कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, बरोबर? मग 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, बट 1 can be written as 1 square. So a square minus b square is a minus b, a plus b. So this can be written as a minus cos theta into a plus cos theta. समजतंय का? म्हणजे आता हे इंटिग्रल असं दिसायला लागेल, साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा
इंटू 1 प्लस कॉस थिटा इंटू 3 प्लस 2 कॉस थिटा डी थिटा. आता खाली जर मी असं म्हटलं की दिस लेट अस से दिस इज द क्वाड्रेट क्युबिक इक्वेशन इन कॉस थिटा, देन खाली 3 नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स दिसत आहेत आणि वरती फक्त साइन थिटा दिसतोय. तर मी आता त्याच्यासाठी अजून एक काम करतो, कॉस थिटाला टी पुट करतो, म्हणजे मायनस साइन थिटा डी थिटा डी टी बनेल. बरोबर का? म्हणजे मी आता असं म्हणतोय की पुट कॉस थिटा इज इक्वल्स टू टी, तर मायनस साइन थिटा डी थिटा डी टी बनेल. म्हणजे तुम्ही म्हणाल की साइन थिटा डी थिटा इज इक्वल्स टू मायनस डी टी. काय बनेल तो? मायनस डी टी बनेल. इजंट इट? म्हणजे आता हेच इंटिग्रल जे आहे आपलं ओरिजिनल इंटिग्रल, दॅट कॅन बी रिटर्न ॲज, वरती साइन थिटा डी थिटा मायनस डी टी बनलाय आणि खाली आपण कॉस थिटाला कशाने रिप्लेस करतोय? टी ने. म्हणजे हे बनेल 1 मायनस टी 1 प्लस टी 3 प्लस 2 टी. 1 मायनस टी 1 प्लस टी अँड 3 प्लस 2 टी. आता आता वाटतंय का हे कुठलं तरी फंक्शन आहे? न्यूमरेटरला क्वाड्रेटिक नाहीये, नसू द्या ना. न्यूमरेटरला काय -1 आहे फक्त. बरोबर? न्यूमरेटरला काय -1 आणि डिनॉमिनेटरला काय 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी इंटू 3 प्लस 2 टी. बरं, मला सांगा हे रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन नाही का? येस, दिस इज द, कारण -1 इज ऑल्सो द पॉलिनॉमियल फंक्शन. कॉन्स्टंटला पण आपण पॉलिनॉमियल फंक्शन म्हणू शकतो. ठीक आहे ना? मग याची डिग्री काय वरच्या पॉलिनॉमियलची? 0. किती डिग्री? 0. कारण दॅट इज ऍक्च्युअली -1 इंटू एक्स ची पॉवर 0. एक्स ची पॉवर 0 इज 1. कळतंय? म्हणजे डिग्री काय आहे? 0 आहे. आणि खालच्या पॉलिनॉमियलची डिग्री किती? 3. म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री मोठी असेल तर ते कोणतं आहे? प्रॉपर. प्रॉपर म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे याचा पार्शियल फॉर्म कसा येईल? पार्शियल फॉर्म याचा कसा करावा लागेल सांगा बरं? ए अपॉन 1 मायनस टी प्लस बी अपॉन 1 प्लस टी प्लस सी अपॉन 3 प्लस 2t. बरोबर ना? आता एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एक इक्वेशन लागेल. बरोबर? ते इक्वेशन कसं मिळतं आपल्याला? एलसीएम घेऊन. म्हणजे -1 इज इक्वल्स टू, एलसीएम जर घेतला त्या साईडला तर आपण ए इंटू 1 प्लस टी इंटू 3 प्लस 2t प्लस बी इंटू 1 मायनस टी इंटू 3 प्लस 2t अँड प्लस सी इंटू 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी. 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी. कळतंय का? आता एबीसीच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला काही काही इनिशियल गेसेस करावे लागतील. आता ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण ट्राय करू की एचा जो एचे जे काही दोन्ही ब्रॅकेट येतात ते काय झाले पाहिजे? 0 नाही झाली पाहिजे. म्हणजे 0 कशाला करावं लागेल? 1 मायनस टी ला. म्हणजे टी ला तुम्हाला काय पुट करावं लागेल? 1. म्हणजे ऍट टी इज इक्वल्स टू 1 तुम्हाला हे एक्सप्रेशन असं मिळेल. लेफ्ट साइडला तर -1 आहे, राईट साइडला तुमचा हा निघून जाईल. काय? लेफ्ट साइडला -1, राईट साइडला ही टर्म आणि ही टर्म निघून जाईल, कारण टीच्या जागी 1 टाकलाय. बरोबर? म्हणजे इथं राहील फक्त ए इंटू 1 प्लस 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 1. म्हणजे 3 प्लस 2 इज 5. 5 इंटू 2 इज 10. सो ए इज इक्वल्स टू -1/10. बरोबर? इथून काय मिळालंय तुम्हाला? ए इज इक्वल्स टू -1/10. बरोबर का? समजते सगळ्यांना? आता पहा, ऍट टी इज इक्वल्स टू, आता मला समजा बी काढायचंय तर टीच्या जागी काय टाकावं लागेल? -1 टाकावं लागेल. बरोबर का? टीच्या जागी काय टाकेल? -1. मग -1 टाकल्यानंतर टीच्या जागी -1 टाकल्यानंतर हे 0 होणार आहे, हे 0 होणार आहे. म्हणजे -1 इज इक्वल्स टू बी इंटू -1 -1 -1 नाही, 1 मायनस -1, कारण टीच्या जागी -1 टाकलाय, आणि 3 इंटू 3 प्लस 2 इंटू -1. कळतंय काय? मग 1 मायनस -1 इज 2. 2 इंटू 1 इज 2. म्हणजे बी आलाय तुमचा -1/2.
कळालं का की नाही कळालं? आणि आता तुम्हाला काय काढायचंय? सी काढायचं. तर सी काढत असताना तुम्ही म्हणाल हे 3+2t ना, त्याला तुम्ही काय करा, 0 करा, म्हणजे टी ला तुम्ही -3/2 टाका. टाकू पण शकतो, काही हरकत नाहीये. पण दुसरा पण मग एक वे असतो, की आपण 2 जर गोष्टी मिळाल्या तर तिसरा 0 पण टाकू शकतो टीच्या जागी. बरोबर का? तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. टीला तुम्ही -3/2 टाका, तर हे 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल. आणि दुसरा ऑप्शन आहे टीला 0 टाका, तर तुम्हाला एबीसी मध्ये एखादं इक्वेशन मिळेल. लिनियर इक्वेशन इन लिनियर मिळेल का? येस. लिनियर नाही, यू विल गॉट द इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स एबीसी. म्हणजे टीला समजा 0 पुट केलं तर आता हे असं दिसणार आहे, -1 इज इक्वल्स टू 1 + 0 इज 1, 3 + 2 टाइम्स 0 इज 3, सो दॅट इज 3a प्लस 1 - 0 हे वाचतंय का? टीच्या जागी काय टाकणार तुम्ही? 0. तर हा 0 आणि हा 3, म्हणजे इथं पण 3b बनेल. आणि इथं प्लस, इथं जर 0 टाकला तर प्लसचा सी बनेल फक्त. कळतंय का? म्हणजे हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडं. किंवा तुम्हाला याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू माहितीये, बी ची व्हॅल्यू माहितीये, या दोन्ही पुट करा, सी ची व्हॅल्यू मिळून जाईल. कळतंय? आणि दुसरा ऑप्शन आहे की टीला तुम्ही -3/2 टाका. जर टीला तुम्ही -3/2 टाकताय, कसं कळलं मला -3/2 टाकायचंय? कारण मला माहिती की ह्या ब्रॅकेटला जर 0 केलं ना, हा जो लिनियर फॅक्टर याला 0 केलं तर मग हेच उरेल सी मधली जी काही टर्म येते. त्याला 0 केलं, समजा 3+2t इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय? म्हणजे 2t इज इक्वल्स टू -3 आणि t इज इक्वल्स टू -3/2. कळतंय का? म्हणजे टीला -3/2 आपण पुट करणार. टीला काय पुट करणार? -3/2. -3/2 जर पुट केला तर इथून आपल्याला मिळेल -1 इज इक्वल्स टू, हे 0 बनेल, हे 0 बनेल, सी इंटू 1 - -3/2 म्हणजे 1 + 3/2 आणि 1 प्लस टी दॅट इज 1 - 3/2. तुम्हाला माहिती आहे 1 + 3/2 इज, अरे दीड आणि 1 अडीच, 5/2 आणि 1 - 3/2 इज -1/2. म्हणजे इथून तुम्हाला मिळेल -1 इज इक्वल्स टू सी इंटू 5/2 इंटू -1/2. मायनस मायनस साईन निघून जाते, सी तुमचा 4/5 बनेल. बरोबर का? आणि त्याला 8/10 पण लिहिलं असेल, कारण हे 10च्या फॉर्म मध्ये. तर ठीक आहे, 4/5. कळतंय का नाही कळतंय? एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या, म्हणजे आता हा जो पार्शियल फॉर्म आहे तुमचा, हा, त्याला तुम्ही कसं लिहिणार? याचं इंटिग्रेशन घ्यायचंय ना तुम्हाला. त्याला लिहिणार ए अपॉन, ए काय आलाय तुमचा? ए आलाय -1/10, -1/10 अपॉन 1 - टी. हा काय आलाय तुमचा? -1/2. मग तुम्ही लिहिणार -1/2 अपॉन 1 + टी आणि सी आलाय 4/5. कळतंय? म्हणजे तुम्हाला आधी ह्याचं इंटिग्रेशन काढायचंय, मग ते टी ला काय टाकलं होतं ते ऍट द एंड आपण पाहू. ठीक आहे ना? कारण पार्शियल फ्रॅक्शन आपण याच्यानंतर केलंय. समजतंय सगळ्यांना? म्हणजे तुम्ही असं म्हणाल की इंटिग्रल ऑफ -dt अपॉन 1 - t इंटू 1 + t इंटू 3 + 2t is equals to इंटिग्रल ऑफ -1/10 अपॉन 1 - t प्लस -1/2 अपॉन 1 + t प्लस 4/5 अपॉन 3 + 2t dt. पहा हेच आहे का? बरोबर. आता व्यवस्थित इंटिग्रेशन घ्यायचं, व्यवस्थित. खाली लिनियर आहे ना, लिनियर असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला माहिती लॉग मध्ये जातं ते. तर तुम्ही असं लिहिणार याला -1/10 लॉग ऑफ, किंवा -1/10 इंटिग्रल ऑफ 1 - t dt, -1/2 इंटिग्रल ऑफ 1 + t dt, बरोबर. आणि प्लस 4/5 अपॉन
प्लस 4/5 इंटिग्रल ऑफ 1/3 प्लस 2t dt. कळतंय? समजतंय का सगळ्यांना? आता पहा, आता लिनियर 1/लिनियर आहे, मग त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन लॉग मध्ये जातं, पण डिव्हायडेड बाय इट्स डेरिव्हेटिव्ह पण विसरू नका. हीच चुकी होते सगळ्यांकडून, म्हणजे बऱ्याचशा मुलांकडून ही चुकी होते. मग तुम्ही लिहिणार -1/10 लॉग ऑफ मॉड 1 - t, बट 1 - t डेरिव्हेटिव्ह जे आहे दॅट इज -1. कळतंय का? मग ते डिनॉमिनेटरला लिहायला विसरू नका, नाही तर आन्सर चुकीचं होईल. बरोबर. -1/2 लॉग ऑफ मॉड 1 + t, पण 1 + t चं डेरिव्हेटिव्ह तर पण असतं, लिहायची गरज नाहीये. आणि इथं प्लस 4/5 लॉग ऑफ मॉड 3 + 2t, बट 3 + 2t चं जे डेरिव्हेटिव्ह आहे दॅट इज 2, म्हणजे ते आपल्याला डिनॉमिनेटरला लिहावं लागेल, अँड प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. म्हणजे आता हे असं दिसेल 1/10 लॉग ऑफ मॉड 1 - t मायनस 1/2 लॉग ऑफ मॉड 1 + t, आणि इथं प्लस 4/10 लॉग ऑफ 5 × 2 इज 10 ना, 4/10 लॉग ऑफ 3 + 2t + c. आता काय कराल माहिती तुम्ही, 1/10 ला या तिघांमधून कॉमन घ्याल लॉग मधल्या एक्सप्रेशनला. लॉग मधल्या एक्सप्रेशन मधून तुम्ही 1/t ला काय कराल, कॉमन घ्याल. म्हणजे आता हे असं बनेल 1/10 ला जर कॉमन घेतलं तर इथे राहील लॉग ऑफ मॉड 1 - t, बरोबर, मायनस 1/10 ला कॉमन घेतलं म्हणजे इथं 5 येईल, कारण 5 ने डिवाइड मल्टिप्लाय करून मग आपण 1/10 ला कॉमन घेतला, म्हणजे 5 × लॉग मॉड 1 + t प्लस 4 × लॉग 3 + 2t अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आता लॉगची प्रॉपर्टी वापरा, ह्याला डोक्यावर चढवा, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे, ऍडिशन असेल तर मल्टिप्लाय आणि सबट्रॅक्शन असेल तर डिवाइड, म्हणजे दॅट विल बी 1/10 लॉग ऑफ, पहा आता, 1 - t इंटू 3 + 2t ची पॉवर 4 डिवायडेड बाय 1 + t ची पॉवर 5 प्लस c. बट रिमेंबर युअर टी कशाला म्हणलं होतं आपण, कॉस थिटाला, कारण हे इंटिग्रल पूर्ण कशामध्ये आहे, थिटामध्ये आहे ना. मग आता तुम्ही म्हणाल फायनल आन्सर विल बी, हेन्स फायनल आन्सर विल बी इंटिग्रेशन ऑफ 1/sin थीटा in bracket 3 + 2 cos theta d theta is equals to 1/10 log of mod 1 - cos theta into 3 + 2 cos theta raised to the power 4 upon 1 + cos theta raised to the power 5 plus integration constant c. कळालं का? समजलं का सगळ्यांना काय करायचं, कसं प्रोसीड करायचंय? म्हणजे ही अरेंजमेंट सगळ्यात महत्वाची, की तुम्ही साइन थिटाने डिवाइड मल्टिप्लाय करा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्लिक झाला पाहिजे आणि मग तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनचा विचार केला पाहिजे. कळतंय का? की तुम्हाला काय कुठला आजार आहे का पूर्ण क्लासला? आहे का आजार? बरोबर. आता 2 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्याच्यानंतर आपण स्टॉप करू. ठीक आहे, 1 वाजता. आता काय करा, तुम्ही एक ब्रेक घ्या 5 मिनिटाचा, त्याच्याशिवाय तुमची झोप नाही जाणार. ठीक आहे ना, ब्रेक घ्या तुम्ही.